नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBT अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, लेखा व कोशागार नागपूर विभागामध्ये नवीन पद भरती आलेली आहे. तर या पद भरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अजून एक महत्त्वाची माहिती सांगून घेतो. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला भेटून जाईल. या पद भरतीविषयी संपूर्ण अपडेट आणि नोट्सबद्दल माहिती तुम्हाला त्याच ग्रुपवरती भेटणार आहे. तर त्या ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. सर्व रेग्युलर अपडेट तुम्हाला तिथे भेटत जाणार आहेत. तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जॉईन व्हायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, आता लेखा व कोशागार या विभागाअंतर्गत नवीन पद भरती आलेली. या पद भरतीविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेत आहोत. मित्रांनो, पदाचं नाव काय असणार आहे मित्रांनो? कनिष्ठ लेखापाल गट क संवर्गातील हे पद आहे. मित्रांनो, वेतन श्रेणी आपल्याला काय दिलेलं आहे? तर बघा, वेतन श्रेणी तुम्हाला स्टार्टिंग म्हटलेलं आहे 29,200 ते 92,300 पर्यंत तुमची वेतन श्रेणी असणार आहे. हे बेसिक पेमेंट आहे मित्रांनो. यामध्ये इतर देय भत्ते, इतर महागाई भत्त्यांचा समावेश असणार आहे. म्हणजे स्टार्टिंग पेमेंट तुमचं 35 ते 36 हजारापर्यंत आरामशीर असणार आहे. आणि 1 ते 2 वर्षामध्ये हे 45 पेक्षा जास्त तुमचं पेमेंट होऊन जाईल. आणि एंडिंग पेमेंट म्हटलं तर 1 ते 1.5 लाखापर्यंत तुमचं जाणार आहे मित्रांनो. त्यासोबत आपल्याला इथं किती पदसंख्या आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. तर ती माहिती आता जाणून घेऊया मित्रांनो. एकूण पद जर म्हटलं तर आपल्याला इथे एकूण पदे दिलेले आहेत ते 56 पदं. आता यामध्ये प्रत्येक आरक्षणानुसार आणि कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत, ज्या की तुम्ही इथं बघू शकता. इथे वरती जर म्हटलं तर कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या आहेत आणि त्या कॅटेगरीनुसार कोणत्या आरक्षणाला किती जागा आहेत हे संपूर्ण तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. टोटल पद असणार आहे 56 पदं मित्रांनो. ठीक आहे, बाकीची इतर माहिती जाणून घेऊया. जेवढी पण महत्त्वाची माहिती ती सर्व उपलब्ध झालेली आहे. तर बघा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज 10 तारखेपासून सुरू होणार आहे. बघा, 10/1/2025 पासून इथे ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 9/2/2025 पर्यंत. तुम्ही रात्रीचं 12 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकता. तर 10 तारखेला अर्ज सुरू होऊन जातील. तेव्हा अर्ज सुरू झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा या देखील गोष्टीवरती सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड केला जाईल. रेग्युलर अपडेट तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवरती दिले जातील असं देखील सांगण्यात आलेलं आहे. पुढे जर म्हटलं तर शैक्षणिक पात्रता काय असणार आहे त्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर शैक्षणिक पात्रता बघा आपल्याला काय लागणार आहे मित्रांनो. कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि त्याच सोबत तुमची टायपिंग झालेली असणं गरजेचं असणार आहे. टायपिंगमध्ये मराठी 30 किंवा तुम्हाला इंग्लिश 40 टायपिंग उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. कोणतीही टायपिंग झाली असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता, काही अडचण नाही. मराठी किंवा इंग्लिश, मराठी असेल तर 30 जरी उत्तीर्ण असेल तरी चालेल. इंग्लिश 40 पाहिजे आहे. ठीक आहे, इंग्लिश 40 टायपिंग इथे ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो. तर बघा, रेल्वे भरती ग्रुप डी ला देखील सुरुवात झालेली आहे. 50,000 पेक्षा जास्त जागांचा समावेश असणार आहे आणि हे पद फक्त 10वी पासवरती भरलं जाणार आहे. तर त्या हेतूने अतिशय महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती देऊन घेतो मित्रांनो. हे सर्व पुस्तकं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषेमध्ये असणार आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन मार्फत हे सर्व पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यामध्ये 2021 ते 2024 मधील जेवढे पण महत्त्वाचे प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा संच तुम्हाला मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी भेटेल. आणि त्यासोबत इतर जे मागचे क्वेश्चन पेपर आहेत ते देखील तुम्हाला यामध्ये मराठी भाषेमध्ये त्यांचं स्पष्टीकरण आणि संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. यामध्ये 2 पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहेत, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. यामध्ये जर म्हटलं तर ग्रुप डी या संवर्गातील जे पदे होती त्यांच्या देखील क्वेश्चन पेपर मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी भेटून जातील, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. यामध्ये आपल्याला वर्ष वगैरे दिलेले आहेत, कोणत्या वर्षाच्या किती प्रश्नपत्रिका आहे, संपूर्ण काय माहिती तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेली आहे. हे पुस्तकं तुम्ही आरामशीर Amazon, फ्लिपकार्ट किंवा जवळच्या पुस्तक स्टोअरला भेट देऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही जाऊन हे पुस्तकं घेऊ शकता. थोडंसं डेमो पेज देखील तुम्हाला दाखवून घेतो. तर बघा, अशा प्रकारचे हे डेमो पेज असणार आहे मित्रांनो. संपूर्ण प्रश्नपत्रिका कोणकोणत्या भेटणार आहे, वर्ष वगैरे, प्रश्नसंच वगैरे हे सर्व काही तुम्हाला इथे दिलेलं आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारचं टोटल जर म्हटलं तर एकूण 54 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो. काही इतर देखील माहिती आहे जी की तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे, इथं आपल्याला त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. थोडंसं खाली आल्यानंतर बघा, सर्व या क्वेश्चन पेपर जर म्हटलं तर आपल्याला फक्त इंग्लिशमध्ये या अवेलेबल असतात किंवा हिंदीमध्ये अवेलेबल असतात, परंतु या ट्रान्सलेट करून मराठी भाषेमध्ये स्मार्ट स्टडी पब्लिकेशन जे पुस्तकं आपल्याला पब्लिकेशन आहे यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला हे मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी भेटणार आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता. तर रेल्वे पद भरती ग्रुप डी साठी हे पुस्तकं तुमच्यासाठी
परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे। यामध्ये तुम्हाला बघा अशा प्रकारची संपूर्ण प्रश्नपत्रिका खाली आल्यानंतर प्रश्नसंच 2 अशा प्रकारची त्यांच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे। ठीक आहे, तर या स्वरूपात तुम्ही इतर बाकीची पुस्तकं देखील वापरू शकता आणि मार्केटमध्ये लेटेस्ट 2025 भरती हेतून हे नवीन पुस्तकं आलेले आहेत रेल्वे भरती ग्रुप डी या संवर्गातील पदभरतीसाठी। ठीक आहे, तर यांचा देखील वापर करायला तुम्ही विसरू नका, अतिशय महत्त्वाची पुस्तकं असणार आहेत। तर चला पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूयात। पुढे जर म्हटलं तर आपल्याला फी विषयी इथं माहिती दिलेली मित्रांनो, या पदभरतीसाठी एकूण फी किती असणार आहे। इथं आपल्याला खुला प्रवर्गासाठी एकूण 1000 रुपये पेमेंट ठेवलेले मित्रांनो आणि राखीव प्रवर्गासाठी इथे 900 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो। ठीक आहे, 900 आणि 1000 रुपये फीज असणार आहे। तर बघा वयाची अट देखील आपल्याला इथं दिलेले आहे, तर वयाची अट किती असावी लागणार आहे, तर कमीत कमी 19 वर्ष आणि जास्तीत जास्त जर म्हटलं तर 38 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। ही खुला प्रवर्गासाठी वयाची अट असणार आहे। मागासवर्गीयांसाठी जर विचार केला तर 5 वर्षाची सूट आहे, म्हणजेच ते 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात। यामध्ये SC ST आणि इतर कॅटेगरीचे विद्यार्थी येतात आणि त्यासोबत जर म्हटलं तर दिव्यांग अनाथ या व्यक्तींसाठी देखील 45 वर्षापर्यंत सूट ठेवण्यात आलेली मित्रांनो। या सूटचा देखील ते लाभ घेऊ शकता मित्रांनो। तर बघा मित्रांनो, ही नमुना जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पेपरच्या कात्रांमध्ये आणि ऑफिशियल जाहिरात येत्या 1 ते 2 दिवसामध्ये आपल्याला बघण्यासाठी भेटून जाईल आणि 10 तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरायला देखील सुरुवात होत आहे मित्रांनो। लेखा व कोषागारे या विभागामध्ये पुणे विभाग जे आहे, लेखा व कोषागारे पुणे विभाग यामध्ये देखील पदभरती चालू आहे मित्रांनो। त्या पदभरतीचे देखील ऑनलाईन अर्ज सुरूच आहेत, त्यासाठी देखील तुम्ही अर्ज करू शकता। आता दुसऱ्या विभागाची देखील जाहिरात आलेली आहे मित्रांनो, ही नागपूर विभागाची जाहिरात आहे। अशाच प्रकारे वेगवेगळ्या विभागामार्फत जाहिराती येणार आहे मित्रांनो। लवकरच सर्व जाहिराती प्रसिद्ध होतील, जशा याच्या जाहिराती येतील तसं अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला दिले जाईल। तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेवढीची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल। तर चला भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।